स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपकडून सध्या बंडखोरांवरती कारवाई केली जाते। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी कोकण आणि पुण्यातून कारवाईला सुरुवात केली। चिपळूणमध्ये माजी नगराध्यक्षांसह 4 जणांवरती कारवाई करण्यात आली। मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरांनी टिपू सुलतानचा फोटो परत लावावा अशी माहिती दिलेली आहे। उपमहापौर दालनातील टिपू सुलतानच्या फोटोवरून राज्यभर बराच गदारोळ झाला। मात्र उपमहापौर शान-ए-हिंद यांनी पुन्हा एकदा टिपूचा फोटो लावणार असं म्हटलंय। आता त्याचे कसे पडसाद उमटतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यात भाजपनं केलेल्या आंदोलनावरती काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी टीका केलेली आहे। राज्यामध्ये शेतकरी बेरोजगारीसह महत्त्वाच्या प्रश्नांवरती आंदोलनं झाली पाहिजेत। धर्माच्या नावावरती आंदोलनं होणं हे चुकीचं आहे, दुर्दैवी आहे असं ते म्हणाले। तर पुण्यातील घटनेवरती नितीन राऊत यांनी निषेधही व्यक्त केलेला आहे। नाशिक महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रथमेश गीते यांची नियुक्ती झालेली आहे। पक्षश्रेष्ठींकडून गीते यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आले। पालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 नगरसेवक उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये बंडखोरांवरील कारवाईला वेग आलेला आहे। निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केलेल्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बाहेरचा रस्ता दाखवला। कोकण आणि पुण्यातून भाजपच्या कारवाईला सुरुवात झाली आहे। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला। शहरभर लागलेल्या मोदी फडणवीसांच्या बॅनरमुळे मुंबईचे सौंदर्य का वाढते असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे। मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांना थेट टॅग त्यांनी केलेला आहे। मंत्री नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांची आज भेट घेणार आहेत। मंत्रालयातील लाच प्रकरणी झिरवाळ अडचणीमध्ये आलेत। विरोधी पक्षातील नेत्यांनी झिरवाळांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली आहे। मंत्रालयातील मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणी राजेंद्र ढेरंगेंच्या घराची झाडाझडती घेण्यात आली। एसीबीनं ढेरंगेंच्या नाशिक रोड येथील घराची झाडाझडती घेतली। ढेरंगे मूळचा अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहेत। जप्त केलेल्या कागदपत्रांमुळे आता चौकशीला वेग येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न होणार आहे। देवगिरी या शासकीय निवासस्थानी संध्याकाळी बैठकीला सुरुवात होईल। मराठी भाषा दिनी ठाकरेंच्या सेनेचा मेळावा होणार आहे। लोकाधिकार समितीच्या वतीनं बॉम्बे हॉस्पिटल येथील मातोश्री बिर्ला सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील अशा सूचना। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांवरती निशाणा साधला। इतिहास विकृत उदाहरणांवरती उभं राहून मतपेटीचं हीन राजकारण करण्याची काँग्रेसची परंपरा आहे। शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानमध्ये सपकाळांना कोणती समकक्षता दिसली असा सवालही उपाध्यांनी उपस्थित केला। भिवंडी पालिका महापौर पदासाठी दुरावलेले भाजपचे 2 गट उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला शहर पक्ष कार्यालयामध्ये सर्व मतभेद विसरून एकत्र आले होते। या निमित्तानं महापौर पदासाठी पक्षाची जुळवाजुळव कशी असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्यानं भाजप आणि शिवसेनेमध्ये फूट पडली। भाजप पाठोपाठ शिवसेनेनंही महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार असल्याचं शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांनी सांगितलं। महानगरपालिकेच्या आजच्या पहिल्याच महासभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून किशोरी पेडणेकरांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती मिळते। महापौर आणि विरोधी पक्षनेतेपद देखील महिलांकडेच जाणार असल्यानं पालिकेमध्ये महिला राज पाहायला मिळणार आहे। पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी महिला विराजमान होईल। आतापर्यंत काँग्रेसकडे असणारं विरोधी पक्षनेतेपदाचं पदही प्रथमच ठाकरे गटाकडे जाणार आहे। नाशिकच्या मालेगावात नव्यानं स्थापन झालेल्या इस्लाम पक्षानं यश संपादित केल्यानंतर इस्लामनं इतर राज्यातही विस्तारीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकलंय। त्यासाठी मालेगावात आयोजित इस्लाम पार्टीच्या राज्यस्तरीय संमेलनासाठी सुरत अहमदाबाद येथील शिष्टमंडळ सहभागी झालं होतं। टिपू सुलतान फोटो प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काँग्रेस नीच आणि घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप पडळकरांनी केलाय। अशा लोकांना चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे अशी भूमिका पडळकरांनी घेतली। भाजपच्या नगरसेवकांनी टिपू सुलतानचा प्रस्ताव कधीही आणला नाही। असलम शेख यांनी ज्यावेळी नाव देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मी विरोध केला होता असंही मंगल प्रभात लोढा म्हणाले।